आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभदिनी शाळेत साजरा होतोय। उपस्थितीत आपल्या राष्ट्रीय उत्सवभारी देशासाठी बलिदान दिलेल्या थोर महापुरुषांना वंदन करूया आपण सर्वजण मिळून। जिल्हा परिषदेची आपली ही शाळा सर्वांचा अभिमान आहे। खरं तर जिल्हा परिषदेची शाळा ही गावाची शान असते। जिल्हा परिषदेची आपली ही शाळा सर्वांचा अभिमान आहे। खरं शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर नेऊ आपल्या सर्वांच्या सहकार्याने बरं। शेवटी शिक्षक किती शिकवले तरी ग्रामस्थांचं सहकार्य तितकं महत्वाचं असतं आणि म्हणून तुमच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती पडली आणि या पाठीवरती पडलेल्या थापेला उत्तर देताना एवढंच म्हणेन की शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर आम्ही तर नेऊच, पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने बरं। शाळेसाठी विद्यार्थी शिक्षक राबतात प्रामाणिक हो सारी। तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय आमच्या कार्याला खरंच अर्थ नाही। तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय आमच्या कार्याला खरंच अर्थ नाही। आपल्या सर्वांच्या कौतुकाची थापच पुरेशी असते। जोमाने काम करण्यास आम्हा शिक्षकांना पाठबळ देते भारी। मुलं शिकलीच पाहिजेत असं सर्वांनाच वाटत असतं। त्यासाठी शाळेत आदर्श शिक्षक असावे लागतात बरं। आणि त्या मॅडमच्या रूपाने आपल्या शाळेमध्ये आदर्श शिक्षक आलेले आहेत। योगायोगाने शिक्षकही आता आदर्शच मिळाले आहेत। म्हणून खात्रीने सांगतो नक्कीच गुणवंत विद्यार्थी शाळेत घडणार आहेत। आपल्या शाळेला आपण नंबर 1 ठेवणारच आहे। त्यासाठी मात्र आपल्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे। गुणवत्तेचं काम आम्ही शिक्षक तर करूच। शेवटी तुम्ही येऊन विद्यार्थ्यांना शिकवू नाही शिकत, आम्ही शिकवणार। गुणवत्तेचं काम आम्ही शिक्षक म्हणून तर करूच, पण भौतिक सुविधेसाठी मात्र आपली साथ हवी आहे। सर्वांनी मिळून आपली शाळा सुंदर करूया। गुणवंत नीतिवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी तयार करूया। जिल्हा परिषदेची शाळा आपली नंबर 1 ठेवूया। म्हणूनच नक्की सांगतो तुम्हाला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशीच शाळा आपण तयार करूया। धन्यवाद। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील। मुलांनी जरा बाजूला सरकून बसा।